नगरपालिकेतल्या सर्व सूचना मतदारांचे मी मनापासून अभिनंदन करतो, आभार मानतो. केंद्रामध्ये महायुतीची सत्ता आहे, राज्यामध्ये महायुतीची सत्ता आहे आणि या महाराष्ट्रातल्या लागलेल्या 29 महानगरपालिकेच्या निवडणुका याच्यात कल्याण डोंबिवली महानगरपालिकेवर मतदारांनी दिलेला कौल आणि हा भरघोस कौल, त्यामुळे महायुतीचं हे परत आलेलं सरकार, मी मतदारांचं मनापासून अभिनंदन करतो, आभार मानतो. आणि महायुती अभेद्य आहे. मी पहिल्यापासून म्हणत होतो की अभेद्य आहे, महायुतीचाच महापौर बसणार हे तीन मात्र शंका नाही, आणि महापौरच बसणार. आणि यात आपण सर्व सुज्ञ मतदारांनी दाखवून दिलेलं आहे. शिवसेना ही मोठा भाऊ असेल, भारतीय जनता पार्टी छोटा भाऊ असं या महायुतीमध्ये काही नाही. महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्रातल्या तमाम लाडक्या बहिणीचा लाडका भाऊ सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब, या कल्याण लोकसभेचे लाडके खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब, भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी मंत्री सन्माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब, हे चौघे जण याच्याबद्दल निर्णय घेणार. तो सर्व आम्हाला महायुतीच्या पदाधिकाऱ्यांना मान्य असणार आहे आणि त्याच्याबद्दल कुठेही शंका बाळगण्याचे कारण नाही. तुम्ही लक्षात घ्या, 122 प्रभागात निवडणुका होते आणि 100च्या वरती आकडा गेलेला आहे, तो 110च्या आसपास. कारण कसं आहे, आपल्याशी बोलताना व्यवस्थित बोललं पाहिजे म्हणून आज 100च्या वरती आकडा पार गेलेला आहे. जिल्हाध्यक्षांनी आता सांगितलं की 110च्या आसपास आम्ही तुम्हाला अर्ध्या एक तासात सर्व निकाल देणार आहोत. 122 पैकी 100च्या पुढे गेल्यानंतर अजून मतदार आपल्याला देतील तरी काय. आणि या लोकशाहीने झालेला एकदम विजय आहे, माहिती विश्वास आहे. कुठेही बंडखोरी झालेली नाही, कुठेही दगाफटका झालेला नाही. दगाफटका झाला तर दोघांना पक्षावर परिणाम झाला असता, पण 100च्या वरती जेव्हा हा आकडा जातो, याचा अर्थ महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी मनापासून काम केलेलं आहे. शिवसेनेचे असतील, भारतीय जनता पार्टी असेल, रिपब्लिकन असेल, इतर घटक पक्ष असतील, यांनी सर्वांनी मनापासून काम करून हा 100चा आकडा पार केलेला आहे. त्यामुळे मी सर्व पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील, नागरिक असतील, त्यांचं मनापासून अभिनंदन करतो, आभार मानतो. मी तुम्हाला वारंवार तेच सांगतो की या कल्याण डोंबिवली महापालिकेवर मतदारांचा प्रचंड महायुतीवर विश्वास आहे. केंद्रामध्ये महायुती आहे, राज्यामध्ये महायुती आहे आणि त्या महायुतीने दिलेला आम्हाला हा कौल आहे. काही ठिकाणी काही मतदार किंवा उमेदवार कसे असतील, काय असतील, ते त्यांच्यावर डिपेंड, पण महायुतीवर विश्वास ठेवलेला आहे. तुम्हाला मी सांगतो, जिथे शिवसेना लढली तिथे उबाडा पण आला, मनसे पण. जिथे बीजेपी लढली तिथे उबाडा किंवा मनसे, असं काय नाही. लोकांनी दिलेला कौल आहे. तिथे तर लोकप्रतिनिधी कसा काम केले, आम्हाला तो उमेदवार चांगला वाटला, त्याला उमेदवारी दिली आणि मतदारांनी दिलेला कौल आपण मान्य केला पाहिजे. तुम्ही जर आम्हाला म्हणजे अडचणीचं की बाबा बीजेपी काय वेगळा केला का शिवसेनेने केला, बिलकुल नाही. 122 मतदारसंघामध्ये जिथे जिथे भारतीय जनता पार्टीने उमेदवार दिले, जिथे जिथे शिवसेनेने उमेदवार दिले, दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मनापासून काम केलं, म्हणून 100चा आकडा पार केला. कुठे त्याच्यात वावगा नाही. आणि महायुती आहे, या महायुतीचा भगवा झेंडा फडकलेला आहे आणि नागरिकांनी परत विश्वास ठेवला. 25-30 वर्ष या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेवर या मतदारांनी ह्या महायुतीवर विश्वास ठेवलेला आहे आणि भरघोस मत, असं आहे ना, छोटे भरघोस मत निवडून दिलं. मी मनापासून आपलंही जिल्हाध्यक्षांनी आपलं मनापासून आभार मानले का तुम्ही आम्हाला सहकार्य केलंय, मतदारांनी मोठ्या प्रमाणात सहकार्य केलं. सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो, आभार मानतो. आम्ही बसलेलो दोघे इथे, काही आम्ही बसलो तर आम्ही एकत्र फिरलो, एकत्र बैठक. लक्षात घ्या, आढावा बैठक आम्ही एकत्र घेतल्या, सभा आम्ही एकत्र घेतल्या, वेगवेगळ्या काय घेतल्याच नाही, एकत्र घेतल्या. आमदार महोदय नाही, आमची महायुती आहे. वारंवार तुम्हाला सांगतो, केंद्रामध्ये महायुती आहे, राज्यामध्ये महायुती आहे. नागरिकांनी दिलेला कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत मोठा कौल आहे. आता 100च्या वरती आले तरी अजून तुम्हाला याच्याबद्दल शंका येते, हेच आश्चर्य आहे. आता तो विषयच नाही, जागा अमुक अमुक, ही जागा त्याला दिली का, ती जागा त्याला दिली का, ह्याला आम्हाला दिलेला कौल आपल्या समोर आलेला आहोत. आम्ही आपलंही अभिनंदन करतो
आपल्या मतदारांचंही अभिनंदन करतो. आमच्यावर टाकलेला विश्वास हा सार्थक आम्ही करू. आमच्या नेत्यांनी केलेला विकास त्यामुळे आम्हाला हा कौल दिलेला आहे. आणि मग याच्याही पुढे जो जो आम्हाला विकास करायचा विकास करणार आम्ही. आणि या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेवर महायुतीचा झेंडा फडकवणार. काहीतरी गैरसमज आहे. मी 28 क्रमांक पॅनल बरोबर बसलेला होतो. तो माझा 28 नंबरचा पॅनल होता. मी 29 मध्ये बसलोच नव्हतो. तुम्ही सांगितलं चला पुढे बोला. चला पुढे बोला चला.